नमस्कार. आज आम्ही आलो आहोत डाकोर. रणछोड राय किंवा श्रीकृष्णाला इथे सगळे रणछोड दास, रणछोड राय, रणछोडजी असंही संबोधले जाते. हे मंदिर 1772 साली गोपाल जगन्नाथ आंबेकर हे पेशवाई पुण्यामधले त्यांनी हे मंदिर बांधलं होतं. श्रीकृष्णाच्या भक्ती आणि त्यांच्यावरती जे त्यांचं प्रेम होतं त्याच्याशी समर्पित म्हणून हे मंदिर बांधलं होतं. आणि डाकोर हे कायरा डिस्ट्रिक्ट गुजरात बरोड्यापासून एक 40 किलोमीटर अंतरावरती हे मंदिर आहे आणि अतिशय सुंदर श्रीकृष्णाचं मंदिर आहे. भक्तवत्सल म्हणजे याची कहाणी अशी आहे की बोदानजी करून असे त्यांचे एक भक्त होते आणि ते खूप आधीपासून डाकोरपासून द्वारकेला प्रत्येक पौर्णिमेला तुळशी घेऊन देवाकडे भेटायला जायचे. पण वय झाल्यानंतर त्यांना थोडं कठीण होऊ लागलं. मग देवानेच त्यांना आदेश केला की तू आता जेव्हा कधी येशील तेव्हा बैलगाडी घेऊन द्वारकेला घेऊन ये, मी त्याच्यात बसून तुझ्याबरोबर डाकोरला येतो. त्याचप्रमाणे त्याने बैलगाडी घेतली आणि डाकोरपासून निघाला आणि द्वारकेला गेला. द्वारकेला गेल्यानंतर तिथे त्याने सगळे जे लोक होते, ब्राह्मण होते, त्यांना आश्चर्य वाटलं की हा नेहमी चालत यायचा, आज बैलगाडी कशी काय आणली. तर त्याने सांगितलं की प्रभूंनी त्यांना आदेश दिला आहे की ते डाकोरला येणार आहेत ह्या बैलगाडीवर. पण कोणीही त्यांच्यावर त्यांची मस्करी करून कोणी विश्वास नाही ठेवला. पण नंतर रात्री परमेश्वर त्यांच्या बैलगाडीमध्ये येऊन बोलले की चल आता मी आलो आहे, आपण निघूया डाकोर करता. आणि साक्षात प्रभू श्रीकृष्ण जगन्नाथ हे त्यांच्या बैलगाडीत बसून त्यांच्यासोबत डाकोरला गेले. दुसऱ्या दिवशी सगळ्यांना आश्चर्य वाटलं की द्वारकेमध्ये प्रभू नाही आहेत आणि नंतर कळलं की ते डाकोरला राहतात. तर अशी ही कहाणी आहे डाकोरला भक्तवत्सल श्रीकृष्ण प्रभूंची. आणि तिथे ते भक्तिपूर्वक जे कोणी इथे श्रद्धेने येतात त्यांची पालखी घेतात, त्यांचे उपवास करतात, सगळं अगदी प्रेमाने जे करतात त्यांना परमेश्वर इथे साक्षात दर्शनही देतात, प्रेमही करतात. आणि म्हणून खूप लांब लांबून लोक इथे त्यांच्या दर्शनाकरता येतात. आणि अशी इतर श्रीकृष्ण इथे कसे आले, द्वारकानंतर ते इथे डाकोरला आलेल्याची मी कहाणी सांगितली. पण द्वारकेला ते कसे गेले किंवा त्यांचं काय होतं हे तुम्हाला आपल्या पुराणांमध्ये नक्कीच बघायला मिळेल. तर आम्हाला तरी खूप बरं वाटलं इथे आल्यावर, खूप शांतता आणि खूप प्रसन्न वाटलं. धन्यवाद. तर अशा प्रकारे आम्हाला वेगळे पालखीही बघायला मिळाले. आम्हाला खूप आनंद झाला. तुम्हीही इथे येऊन श्रीकृष्ण प्रभूंचं दर्शन घेऊन तो आनंद घ्यावा. धन्यवाद.